नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एस डी टेक्निकल मध्ये. तर आज जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण पाहणार आहोत अशा दोन मोबाईल मध्ये कंपॅरिझन, जे मोबाईल आपल्याला 30 ते 40 हजारच्या मध्ये बाहेर पडून जाणार आहेत. तर पहिला आपला मोबाईल होणार आहे Oppo Reno 13 Pro आणि Realme 14 Pro Plus. हे जे दोन मोबाईल होणार आहेत ते खूप असे युनिक डिझाईन आणि युनिक अशा प्रीमियम लुकने आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहेत. आणि हे दोन मोबाईल आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च लवकरच होतील. 14 Pro आपल्याला जो Realme 14 Pro Plus आहे तो आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे. आणि Oppo Reno 13 जो आहे तो युनिक अशा डिझाईन आणि आपल्याला मार्केटमध्ये बघायला येणार आहे. तर हा मोबाईल आपल्याला 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढ्याच नव्हे तर आपण बघू शकता Oppo Reno 13 Pro Plus हा जो मोबाईल होणार आहे ते कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप मध्ये Realme 14 Pro Plus चा बाप होणार आहे. आपण बघू शकता की Realme 14 Pro जो आपण नवीन नवीन असे मोबाईल लॉन्च करत आहे Realme, तर आता नवीनच मोबाईल आलेला आहे तो आहे Realme 14 Pro Plus. हा जो मोबाईल आहे होणार आहे तो ट्रिपल कॅमेराच्या सेटअपने असे युनिक असे डिझाईन आणि पॉलिकार्बोनेटच्या बॅकलॉकने आपल्याला याच्यात नवीनच असा लुक बघायला मिळालेला आहे. आणि ओप्पोचा जो मोबाईल बघायला मिळालेला आहे Oppo Reno 13 आपल्याला हा मोबाईल युनिक अशा पॉलिकार्बोनेटेड ब्लॅकलॉकने आणि प्रीमियम ग्लासेसने आपल्याला हा मोबाईल बॅकच्या कार्ड सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. हा जो मोबाईल होणार आहे तो चायनीज मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे आणि IP69च्या रेटिंग सोबत Realme 14 Pro Plus असा ट्रिपल सेटअप कॅमेऱ्यामध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. आणि आपण बघू शकता की असे खूप अशा युनिक डिझाईन आणि युनिक अशा कलरने हा मोबाईल आपल्याला प्रथमच बघायला मिळणार आहे. तर रिअलमीची जी सिरीज होती 14 ची, त्याचा सर्वांचा तगडा प्रोसेसरचा म्हणलं तर सर्वात स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर याच्यामध्ये तगडा असा बाप दिलेला आहे. याच्यामध्ये की तुम्ही बघू शकता की HDR मायक्रो कर्व्ड OLED डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश सोबत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दोघांमध्ये दिलेला आहे. म्हणजेच Realme 14 Pro Plus मध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 7 जनचं प्रोसेसर दिलेलं आहे आणि Oppo Reno 13 Pro मध्ये आपल्याला याच्यावरती MediaTek Dimensity याच्यावरती प्रोसेसर दिलेला आहे. आणि जी बॅटरी बॅकअप आणि जी तुम्ही कॅमेरा बोलता ती कॅमेरा असं युनिक डिझाईन आपल्याला बघायला देणार आहे. आणि जो कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल सेटअप याच्यामध्ये दिलेला आहे. आणि खूप अशा युनिक डिझाईन सोबत हा मोबाईल प्रथमच असा युनिक डिझाईन क्लिक करतो फोटो, आउटडोर इनडोर अशा युनिक अशा फोटो क्लिक करतो. आणि व्हिडिओ जी आहे ती 1080 पिक्चर पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX चा कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. 120x ची झूमिंग आपल्याला याच्यावरती दिलेली आहे. खूप अशा युनिक डिझाईन आणि 50 मेगापिक्सेलच्या OIS च्या IMX 890च्या कॅमेऱ्याने आपल्याला हा मोबाईल युनिक अशा डिझाईन सोबत आपल्याला खूपच असा युनिक कलर आणि आपली जी पोर्ट्रेट फोटो असतात ती खूप अशा युनिक डिझाईन आपल्याला दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की Realme 14 Pro 5G चे हे जे क्लिअर आहेत ती किती असं युनिक डिझाईन आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि पहिल्यांदा 50 मेगापिक्सेलचा OIS चा कॅमेरा आणि 890 याच्यावरती दिलेला आहे. की आउटडोर आणि इनडोर अशा खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपल्याला प्रथमच बघायला मिळणार आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता हा मोबाईल Oppo Reno 13 Pro Plus आणि Realme 14 Pro Plus. हे दोन्ही मोबाईल आपल्याला 30 ते 40 हजारच्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता की असे हा जो मोबाईल होणार आहे ती दोन्हीच्या दोन्ही आपल्याला गेमिंग साठी परफॉर्मन्स किंवा बॅटरी बॅकअप आणि जे आपली गेमिंग असते टास्क हाय लेवलची गेमिंग आपल्याला याच्यावरती करू शकतो. आणि जराही मोबाईल हिट होणार नाही याच्यावरती आपल्याला IP68 ची वॉटर रेजिस्टन्स आणि डस्टची आपल्याला याच्यावरती ही दिलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो PUBG आपण 60 FPS वरती आपण याच्यावरती PUBG खेळू शकतो. PUBG किंवा कोणताही गेम आपण कॉल ड्युटी वगैरे कोणताही गेम खेळू शकतो. आणि याचा जो आहे स्कोर आहे तो 8.5 लाखापेक्षाही जास्त आपल्याला याच्यावरती दिलेला आहे. आणि जर तुम्ही म्हणायचं गेलं तर Oppo Reno 13 Pro चा 5.5 लाखापेक्षा जास्त स्कोर दिलेला आहे आपल्याला. जो आपला PUBG खेळतो तो आपण युनिक अशा कलरफुल आणि युनिक अशा FPS वरती आपण PUBG खेळू शकतो. जो कधीही लॅग न होणार किंवा कधीही गरम नाही होणार याच्यावरती कूलिंग सिस्टम याच्यावरती आपण गेमरसाठी स्पेशल दिलेली आहे. आणि LPD चा याच्यावरती खास लक्ष ठेवलेलं आहे. UFS 4.0 चा याच्यावरती युनिक अशा डिझाईनने याच्यावरती लक्ष दिलेलं आहे कंपनीने. आणि कंपनी जी असते ना ती Realme 14 Pro ची जी कंपनी असते ती खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला बघायला मिळणार आहे. Realme 14 Pro Plus हा जो मोबाईल आहे तो Realme 14 ची सिरीजची सक्सेसमेंट दिलेली आहे आपल्याला या वर्षी.
आणि Realme 14 Pro प्लस जे आहे हा जो मोबाईल आहे तो स्नॅपड्रॅगन 7 जेनच्या 3 प्रोसेसर सोबत आपल्याला दिलेला आहे आणि सुपर वॅट 80 वॅटच्या फास्ट चार्जरने हा मोबाईल आपल्याला 30 मिनिटातच खूप युनिक डिझाईनने आणि युनिक बॅटरी बॅकअपने आपल्याला लवकरच स्टार्ट होणार आहे आणि 30 मिनिटात हा मोबाईल फुल चार्ज करून आपल्याला मिळून जातो आणि एवढंच नाही तर याचा आपण स्क्रीनवरती बघू शकता की मी याची प्राइस लिस्ट दिलेली आहे आणि एवढंच नाही तर हा जो ओप्पोचा मोबाईल आहे तो 55,000च्या मध्येवर आपल्याला बघायला मिळणार आहे कारण याची जी रेट आहे ती हायेस्ट रेट आपल्याला याच्यावरती बघायला मिळणार आहे ओप्पोची क्वालिटी पण तशी दिलेली आहे आणि ओप्पो जो आहे तो हार्ड वापरणाऱ्यांना खूप असं चांगला आहे आणि ज्याच्यामुळे हातातून मोबाईल पडतो किंवा काही असं झडतं त्यासाठी ओप्पो रेनो 13 प्रो मोबाईल हा बेस्ट होणार आहे आणि आपण जर तुम्हाला जर हा मोबाईल दोन्हीपैकी कोणताही जर मोबाईल आवडला तर आपल्याला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की हा मोबाईल आपल्याला पाहिजे मी हा मोबाईल घेऊ म्हणतोय तुम्हाला त्या कमेंट वरती मी नक्की तुमची साथ देईन आणि कमेंट वाचून पुढच्या व्हिडिओवरती मी ती कमेंट वाचून पुढचा व्हिडिओ त्या मोबाईल